राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांची पदावरनं हकालपट्टी करण्याचे निर्देश राज्यपालांकडून दिले गेलेत। राज्यपाल रमेश बैस यांच्या कार्यालयामध्ये कुलगुरू डॉक्टर चौधरी यांच्या विरोधातील विविध तक्रारींच्या अनुषंगाने बुधवारी पार पडलेल्या सुनावणी दरम्यान चौधरी यांना बडतर्फ करण्याचे आदेश राज्यपालांकडून देण्यात आले। अधिक माहिती देतात तुषार कोहळे। तुषार, काय अशा तक्रारी होत्या, कशी ही सुनावणी पार पडली ज्यानंतर डॉक्टर चौधरींची हकालपट्टी झाली आहे राज्यपालांकडून? ज्ञानदा, शैक्षणिक वर्तुळातली ही सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल की एका कुलगुरूची अशा प्रकारे हकालपट्टी केली जाते किंवा त्यांचं निलंबन होतं। विशेष करून त्यांच्या संदर्भात अनेक अशा तक्रारी वारंवार राज्यपालाकडे गेलेल्या होत्या। विशेष करून जी MKCL कंपनी आहे, जी परीक्षा आयोजित करते, त्या परीक्षेचा जो कंत्राट होता तो 2015 मध्ये रद्द झालेला होता आणि 2017 मध्ये राज्यपाल कार्यालयानेच किंवा विद्यापीठानेच तशा प्रकारचा निर्णय घेतला होता की या कंपनीला पुढे कोणतंही काम दिलं जाणार नाही। मात्र कुठेतरी सुभाष चौधरी हे वारंवार त्या कंपनीला परीक्षेच्या आयोजनासंदर्भात काम देत होते आणि राज्यपाल असेल किंवा राज्य शासनाच्या ज्या काही सूचना होत्या त्याचे वारंवार अवहेलना करत होते। विशेष करून वारंवार आपल्याला पाहायला मिळालं की नागपूरमध्ये कुलगुरू विरुद्ध ABVP हा देखील एक मोठा संघर्ष पाहायला मिळाला। वेगवेगळ्या घटनांमध्ये सिनेट काउन्सिलचे काही निर्णय असेल त्या संदर्भात जर काही भूमिका कुलगुरूंना घ्यायची असेल तर त्यांची भूमिका ही नेमकी सिनेट काउन्सिलच्या निर्णयाच्या विरुद्ध असायची। त्यामुळे वारंवार ABVP विरुद्ध कुलगुरू हा संघर्ष पाहायला मिळाला। पण सर्वात कळीचा जो मुद्दा ठरला तो MKCL कंपनी संदर्भात कुलगुरूंनी जी भूमिका घेतली होती, त्यांचा करार संपला असताना देखील त्यांना काम न देण्याचे निर्देश असताना देखील त्यांना परीक्षा आयोजनाचे काम दिले जात होते। त्यामुळे एक मोठा ठपका कुलगुरूवर ठेवण्यात आलेला होता। काल त्यांची जी राज्यपाल रमेश बैस यांच्या कार्यालयामध्ये जी सुनावणी झाली त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आलेली होती, मात्र ते समाधानकारक यावर उत्तर देऊ शकले नाही। सोबतच मागच्या काही दिवसाआधी नागपूर विद्यापीठामध्ये एक प्रकार घडलेला होता की सावरकरांची जी प्रतिमा आहे ते यूथ काँग्रेसकडून विद्यापीठ परिसरामध्ये जाळण्यात आलेली होती। मात्र त्या संदर्भात पोलिसात तक्रार करायला कुलगुरू टाळाटाळ करत होते। कुठेतरी ABVPने आंदोलन केलं, त्यानंतर मग कुलगुरूंना पोलिसात जाऊन त्याची तक्रारची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती। त्यामुळे अनेक अशा तक्रारी आहे, विशेष करून परीक्षेच्या आयोजनासंदर्भात तक्रारी असेल किंवा सिनेट काउन्सिलच्या निर्णयासंदर्भात त्यांच्या विरोधात तक्रारी असेल, अनेक तक्रारी त्यांच्या विरोधात होतात। त्यामुळे कुठेतरी कुलगुरूची हकालपट्टी करण्यात आली आणि कदाचित नागपूर विद्यापीठाच्या इतिहासामध्ये ही पहिली वेळ असेल की एखाद्या कुलगुरूची राज्यपालाने त्यांच्या कामाच्या आधारावर हकालपट्टी केली। धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।